विथ ब्लाउज। ब्लाउज पीस पण आहे ना, सेम कलर। ओपन करू। ही पल्लू आहे बघा। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अजून एका एक्झिबिशनला आलेलो आहोत, जे की आहे पुण्यातल्या कोथरूड इथे। हे एक्झिबिशन आहे पुण्यातल्या कोथरूडमधल्या गांधी भवन रोडला। लोकेशन मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे। एक्झिबिशनच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधीच मला तुम्हाला सांगायचं आहे की खरंच हे एक्झिबिशन खूप छान आहे, आवर्जून भेट देण्यासारखं एक्झिबिशन आहे। कारण सगळ्यात पहिल्यांदा तर इथलं कलेक्शन खूप जास्त सुंदर आहे आणि खूप जास्त कमी किमतीमध्ये तुम्हाला इथे खूप छान छान असे कपडे मिळून जातील। इथे तुम्हाला जॉर्जेटच्या कुर्तीज, कॉटनच्या कुर्तीज, त्याचबरोबर रेडीमेड ब्लाउजेस वगैरे मिळून जातील। ब्लाउजेस वगैरे हवे असतील तर 300 रुपीजपासून कॉस्ट आहे। त्याच्यानंतर तुम्हाला कॉटनच्या कुर्तीज हवे असतील ते सुद्धा 300-400 रुपीजमध्ये मिळून जातील। जॉर्जेटच्या कुर्तीज हव्या असतील तुम्हाला प्युअर जॉर्जेटच्या तर त्या तुम्हाला 1000 रुपीजमध्ये मिळून जातील। इथे ना कॉटनच्या साडीचं, सुती साडीचं कलेक्शन खूप जास्त छान आहे। ड्रेस मटेरियल सुद्धा तुम्हाला 700-800 अराउंड मिळून जातील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेरून दिसताना एक्झिबिशन खूप छोटं दिसतं, पण आतमध्ये गेल्यावरती बरंच मोठं आहे आणि खूप सारे स्टॉल्स आहेत। रिसेंटली हे एक्झिबिशन सुरू झालेलं आहे। हे ना राज्यस्तरीय हातमाग प्रदर्शन आहे। 22 फेब्रुवारी पासून 6 मार्च पर्यंत हे एक्झिबिशन आहे। आत्मनिर्भर भारत उत्सव म्हणून हे प्रदर्शन भरवण्यात आले आणि अगदी वाजवी दरामध्ये प्रदर्शन भरवलं गेलेलं आहे। प्रोडक्टचे जे डायरेक्ट सेलर आहेत त्यांच्याकडून आपल्याला हे प्रोडक्ट्स भेटावे त्याच्यासाठी हे प्रदर्शन घडवण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे इथल्या ज्या किमती आहेत ना त्या अगदी रिझनेबल अशा आहेत आणि खरंच इथले जे क्लोथ्स आहेत ना ते खरंच खूप जास्त सुंदर आहेत। इथे तुम्हाला हस्तकलेच्या सगळ्या वस्तू मिळून जातील। हे जे कुर्ते वगैरे तुम्ही पाहू शकता किंवा ज्या साड्या आहेत हातमागावरती बनवलेल्या आहेत आणि खरंच यांचं कलेक्शन खूप जास्त छान आहे। ह्याच्या बेडशीट्स आणि ब्लँकेट्स तुम्ही पाहू शकता, अगदी सुंदर फॅब्रिक मध्ये आहेत आणि प्रिंट सुद्धा एकदम अप्रतिम केलेले आहेत। इथे ज्वेलरीचे खूप जास्त स्टॉल्स नाही आहेत, हा एकच स्टॉल आहे ज्वेलरीचा, बट इथलं जे कलेक्शन आहे ते सुद्धा खूप छान आणि युनिक होतं। अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या साडीज तुम्हाला इथे खूप इझिली मिळून जातील। साधारणतः 700-800 रुपयापासून साड्यांची सुरुवात आहे आणि मग त्याच्या पुढे तुम्हाला अगदी 5000 रुपयापर्यंत ते 10,000 रुपयापर्यंत सुद्धा साड्या आरामात मिळून जातील। जसं की हा एक स्टॉल आहे, ह्या स्टॉलवरती ना प्युअर चंदेरी सिल्कवाल्या साड्या होत्या। इथलं कलेक्शन ना खरंच खूप जास्त छान होतं। ही पल्लू आहे बघा। कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज आहे का सेम कलर? नहीं सेम कलर का जल्दी। कलर डिजाइन बहुत मिल जाएगा। इथे ना तुम्हाला स्टिच केलेले ड्रेसेस नाही भेटणार, तुम्हाला इथे ड्रेस मटेरियल भेटेल, बट ड्रेस मटेरियलमध्ये खूप जास्त व्हरायटी होत्या। खूप वेगवेगळ्या प्रकारचे, खूप वेगवेगळ्या कापडांमध्ये ड्रेस पीस होते। अगदी प्रत्येक प्रकारच्या साड्या तुम्हाला इथे मिळून जातील आणि हे सगळे हातमागावरती तयार केलेले कपडे आहेत। खादीमध्ये, कॉटनमध्ये, त्याचबरोबर जे सिल्क असतं, जॉर्जेट असतं, ह्याच्यामध्ये ह्यांच्याकडे ना खरंच खूप जास्त व्हरायटी होत्या। हे वाला जे एक्झिबिशन आहे ना इथे तुम्हाला बाकीचं काही जास्त मटेरियल बघायला नाही भेटणार, पण इथे तुम्हाला बेडशीट्स म्हणा, ब्लँकेट्स म्हणा, ड्रेस पीस आणि साड्या यांचं खूप जास्त कलेक्शन बघायला भेटेल। इथे ज्वेलरीचं अगदी लिमिटेड कलेक्शन आहे। फुटवेअरचं कलेक्शन तर अजिबातच नाही असं तुम्ही म्हणू शकता।
खास क्लोथिंग शॉपिंग तुम्हाला करायची असेल तर तुम्ही डेफिनेटली ह्यावाल्या एक्झिबिशनला व्हिजिट करू शकता. काहीतरी युनिक तुम्हाला परचेस करायचं असेल जे आपल्या इथे युजली मिळत नाही, अशा पद्धतीचे काहीतरी कपडे तुम्हाला हवे असतील तर डेफिनेटली हे वालं एक्झिबिशन तुमच्यासाठीच आहे. माझं तर म्हणणं असतं जेव्हा अशा पद्धतीचे एक्झिबिशन लागतात ना, तेव्हा तुम्ही जरी काही शॉपिंग नाही केलं तरीसुद्धा बघण्यासाठी म्हणून इथे जात जा, कारण की आपल्याला खरंच खूप युनिक वाल्या गोष्टी इथे पाहायला भेटतात. युजली कसं असतं आपल्या मार्केटमध्ये ह्या सगळ्या वस्तू भेटत नाही, या सगळ्या वस्तू फक्त एक्झिबिशनमध्ये भेटतात. जरी ते घेणं पॉसिबल नाही झालं तरी आपण ते बघितलं की आपल्याला एक आयडिया येते. तुम्हाला डिझायनर ड्रेस पीस किंवा हँडवर्कवाले ड्रेस पीस वगैरे हवे असतील ना तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळून जातील. हा एक स्टॉल होता. ह्या स्टॉलवरती ना जे बांबू असतो आपण त्या बांबूचा वापर करून ह्यांनी ड्रेस पीस बनवला होता. दुपट्ट्यावरती जे काम होतं ते बांबूने केलेलं होतं. ऑनलाइन किसी दुकान किसी शॉपिंग सेंटर किधर भी नहीं। और ये देखो ये बांबू दो ग्राम का है। अच्छा लग रहा है, सुंदर लग रहा है। आता जे तुम्ही ड्रेस पीस पाहिलेत बांबू वर्कवाले ते 3600 रुपयाला होते, बट सिरियसली ते खूप वर्थ इट होते, कारण की त्याच्यावरचं काम खूप जास्त सुंदर होतं आणि खूप लाईट वेट असं होतं आणि ते देहरादूनवरून आले होते इथे सेल करण्यासाठी. त्यानंतर ह्यावाल्या स्टॉलवरती तुम्ही ह्या अशा पद्धतीच्या साडीज पाहू शकता. ये चेक्स में काय कॉस्टमध्ये त्या ये आएगा मैम डिस्काउंट करके 1400 आणि ये 1200 1200 ते 1500 मध्ये या साडी होते आणि साडीचं मटेरियल खूप सुंदर होतं. ये बना है चिकन या सिक्वेन्स वाला किती सुंदर वाटतं. त्यानंतर तुम्हाला इथे रेग्युलर यूजसाठी कुर्तीज वगैरे सुद्धा भेटून जातील अगदी 500 रुपीजला. हे एक किचनचं स्टॉल होतं, त्याच्यावरती अगदी युनिक असे किचन्स होते. 50 रुपयाला एक किचन होतं, बट मस्त होते, मुलांना आवडतील असे होते. एक्झिबिशन बाहेरून दिसताना छोटं वाटतं, बट आतमध्ये तुम्ही गेलात ना की बरंच मोठं आहे आणि खूप सारे स्टॉल्स आहेत इथे. त्याच्यामुळे ना व्हरायटीची काहीही कमी नाही आहे. तुम्ही खूप स्टॉल फिरू शकता आणि खूप व्हरायटीज इथे पाहू शकता. प्राईजमध्ये सुद्धा तसंच आहे. अगदी 300 रुपयापासून सुरू होणाऱ्या वस्तू आहेत आणि अगदी 10-10 हजारपर्यंत सुद्धा इथे वस्तू आहेत. त्यावाल्या एक्झिबिशनमध्ये ना जे प्युअर चंदेरी सिल्क साडीचं कलेक्शन आहे ना ते खरंच खूप जास्त सुंदर आहे. प्रत्येक स्टॉलवरती काही ना काहीतरी व्हरायटी आहेच त्याच्यामध्ये. त्यानंतर इथे तुम्हाला खणाचा तागासुद्धा मिळून जाईल, म्हणजे तुम्हाला त्याचा ब्लाऊज शिवायचा असेल किंवा साडीसुद्धा तयार करायची असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. अगदी ताग्यामध्ये खण मिळून जाईल तुम्हाला इथे. टिश्यूंच्या साडीचं पण अगदी छान असं कलेक्शन आहे. पेस्टल कलरमध्ये तुम्हाला काही हवं असेल ना तर यांच्याकडे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ब्राईट कलरमध्ये सुद्धा किंवा डिझायनरमध्ये सुद्धा बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्यानंतर ह्या स्टॉलवरती अगदी 300 रुपीजमध्ये स्टॉल्स होते. दुपट्टा तुम्ही म्हणू शकता, ते तुम्ही 2 in 1 वापरू शकता. दुपट्टा किंवा स्टॉल्स 300 रुपीजला होते. ह्याची प्रिंटसुद्धा खूप छान होती. प्युअर कॉटनमध्ये आहेत हे. मला हा वाला दुपट्टा खूप जास्त आवडला. ह्याचं मटेरियल खरंच खूप छान आहे. धुतल्यावरती हे कापड भरतं. प्युअर कॉटनमध्ये आहे आणि प्रिंटसुद्धा खूप छान आहे. फक्त 300 रुपीजला भेटला. हा तुम्ही ॲज अ स्टॉल किंवा ॲज अ दुपट्टा कसाही यूज करू शकता.
त्यानंतर ह्या वाल्या साडीची तुम्ही प्रिंट पाहू शकता, किती अप्रतिम आहे. वारली पेंटिंग केलेली आहे त्या साडीवरती. या स्टॉलवरची तुम्ही कोणतीही साडी बाय केली तर त्यावर 20% ऑफ आहे. त्यानंतर ह्या वाल्या साडीज तुम्ही पाहू शकता. काय काय साड्यांचं कलेक्शन इथे खरंच खूप जास्त छान आहे. ही 1500 रुपीजची साडी होती. ब्लाउज पीस पण आहे. खूप सुंदर असं वर्क होतं ह्या साडीवरती. यामध्ये कलर सुद्धा अवेलेबल आहेत. हा वाला स्टॉलवरती तुम्हाला ऑफ व्हाईट कलरमध्ये सगळं भेटून जाईल. अगदी कुर्तेज म्हणा, सदरे म्हणा, ब्लाऊज म्हणा, सगळं ऑफ व्हाईट कलरमध्ये होतं. हँडलूमचं हे एक्झिबिशन आहे आणि खरंच हे वालं एक्झिबिशन खूप जास्त सुंदर आहे. तुम्ही जर पुण्यातले असाल आणि अजून पण या एक्झिबिशनला व्हिजिट नसेल केलं ना तर डेफिनेटली एकदा ह्या एक्झिबिशनला जाऊन या. हे जे इथे मशीन पाहताय तुम्ही, हे हातमागाचं मशीन आहे. या मशीनवरतीच हे कपडे तयार केले जातात किंवा साड्या तयार केल्या जातात. खूप मोठं लाकडाचं मशीन असतं हे. प्रत्येक धागा अशा पद्धतीने विणला जातो आणि मग साडी किंवा ड्रेस मटेरियल तयार होतो. त्यामुळे ना जनरली आपण जे बाकीचे कपडे घेतो आणि ह्या कपड्यांमध्ये ना थोडासा डिफरन्स असतो आणि हे कपडे थोडेसे एक्सपेन्सिव्ह असतात. बाहेर निघतानाच किंवा एंट्रीला म्हणा तुम्ही, हा उडनचा एक स्टॉल आहे ज्याच्यावरती उडनच्या सगळ्या वस्तू आहेत. अगदी 20 रुपयापासून ह्या वस्तूंची स्टार्टिंग आहे. तुम्हाला खूप छान छान क्यूट अशा लहान मुलांच्या उडनच्या सगळ्या वस्तू, खेळणी इथे पाहायला भेटतील. खूप छान एक्झिबिशन आहे. पुण्यातले असाल तर डेफिनेटली एकदा इथे येऊन जा. लोकेशन मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.